तर आपण पाहू शकतो या ठिकाणी दिवे घाटामध्ये आता माऊलींची पालखी ही पोहोचलेली आहे आणि त्या दरम्यानचे आपण हे दृश्य पाहू शकतोय। या ठिकाणी एकंदरीत जर बघितलं तर पुण्यातला मुक्काम हा पूर्ण झाला आणि त्यानंतर ज्ञानोबा तुकोबांची पालखी आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे। ज्ञानोबा तुकोरामांचा गजर या ठिकाणी टाळ मृदुंगाचा गजर आणि या जयघोषामध्ये आता ही पालखी पुढे मार्गस्थ होत असल्याचं आपण पाहतोय। ज्ञानोबा तुकोबांची पालखी पंढरपूरच्या दिशेने पुढे आता निघालेली आहे। पुण्यामध्ये मुक्काम होता आणि पुण्यातला मुक्काम आटपून आता ज्ञानोबा तुकोबांची पालखी पुढे पंढरपूरच्या दिशेने विठुरायाच्या भेटीसाठी निघाली असल्याचं आपण पाहतोय। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून घेऊयात। प्रदीप, आपण पाहतोय पुण्यातला मुक्काम संपला आणि आता पालखी पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे। पुढे लोणी काळभोरलाही मुक्काम असणार आहे आणि पुढचा प्रवास नेमका कसा होणार आहे या संदर्भात सविस्तर सांगा। आपण पाहतोय की संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती अगदी थोड्या वेळात या ठिकाणी वडकी नाला या ठिकाणी पोहोचते। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज खऱ्या अर्थानं दिवेघाट जो आहे तो सर करणार आहे। मात्र हे दृश्य आपण पाहतोय की वडकी नाला इथं पोहोचण्याआधीच लाखो वारकरी जे आहेत ते या वैष्णवांच्या मेळामध्ये सहभागी झालेले आहेत। दिवे घाट जो आहे अवघड वळणाचा घाट पार करण्यासाठी आणि दिवे घाट चढण्यासाठी लाखो वारकरी जे आहेत ते दिवे घाटामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। मात्र ही जर आपण दृश्य पाहिली तर दोन्ही बाजूला आपल्याला रस्त्यावरती वारकऱ्यांची गर्दी पाहायला मिळते। नामदेव महाराज म्हणतात त्याप्रमाणे अवघड घाट दिवे घाट पार केल्यानंतर पंढरीची वाट जी आहे ती सोपी व्हायला लागते आणि हे सगळे वारकरी आनंद रसामध्ये चिंब नाहून गेलेले आहेत। या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं समाधान आहे। आम्ही पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरला निघालेलो आहोत। ज्ञानोबा तुकाराम विठ्ठल विठ्ठल करत विठुनामाचा जयघोष करत हे सगळे वारकरी भक्ती रसामध्ये तल्लीन होऊन गेलेले आहेत। टाळ घोषांच्या टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये पाऊल खेळत महिला वारकरी सुद्धा आपला आनंदोत्सव जो आहे तो साजरा करतात। मात्र ज्ञानेश्वरांच्या पालखीमधला सर्वात महत्वाचा आणि अवघड वळणाचा टप्पा म्हणजे दिवे घाटाचा टप्पा जो आहे तो अगदी जवळ येतोय आणि थोड्या वेळात पालखी जी आहे वडकी नाला या ठिकाणी पोहोचते। वडकी नाला इथं पोहोचल्यानंतर जवळपास 2 तासांची विश्रांती घेतली जाईल आणि साधारणतः 2:30 ते 3 वाजता दिवे घाट जो आहे तो सर करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाटाकडे प्रस्थान ठेवेल। मात्र आपण पाहतोय की लाखो वारकऱ्यांचा वैष्णवांचा मेळा जो आहे तो आपल्याला पुण्यातल्या रस्त्यावरती पाहायला मिळतोय। पुणेकरांचा 2 दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर ही वारी आता सासवडकडे प्रस्थान ठेवतीये आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा आपण पाहतोय की या वारीच्या माध्यमातून दर्शन होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि हे असंख्य लाखो वारकरी जे आहेत आजच्या वारी सोहळ्यामध्ये सहभागी झाले। आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता यापुढे सासवडमध्ये मुक्काम करणार आहे। ज्ञानोबा तुकोबांची पालखी आता पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे आणि दिवे घाटातली ही दृश्य चला